जय श्री कृष्ण मित्रांनो. मानवी जीवनातील प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीमद भगवद्गीता मध्ये सापडते. भगवद्गीता हा प्रेरणादायी विचारांचा महासागर आहे, जो निराश माणसालाही नव्या आशेने भरून टाकतो. मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल. शांत मनाने त्यातील विचार समजून घेतले तर केवळ मनालाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. मी खात्रीने सांगते, जो मनुष्य गीतेचे तत्वज्ञान ऐकतो, समजतो आणि जीवनात उतरवतो, त्याला आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते. म्हणूनच दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी गीतेचा सार ऐकणे व वाचणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, जो श्रद्धेने गीतेचा अभ्यास करतो, ऐकतो आणि मनन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधर्माला प्राप्त होतो. ज्या घरात दररोज गीतेचे पठण होते, त्या घरात कधीही संकट टिकत नाही. तेथे श्रीकृष्णाची कृपा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंद सदैव वास करतो. महाभारताच्या युद्धभूमीवरील प्रसंग. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन आपल्यासमोर उभे असलेले आजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य, बंधू नातेवाईक पाहून भयभीत होतो. तो श्रीकृष्णास म्हणतो, हे केशवा, मी या युद्धात कसा लढू? हे सगळे माझेच आहेत. गुरूंना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे श्रेष्ठ आहे. कौरव माझे भाऊ आहेत, त्यांना मारून मला सुख कसे मिळेल? त्याचे शरीर थरथर कापते, धनुष्य हातातून निसटते, मन गोंधळलेले. तो म्हणतो, हे कृष्णा, मला योग्य मार्ग दाखव. तेव्हा श्रीकृष्ण गीतेचे दिव्य ज्ञान देतात, जे हजारो वर्षांपासून मानवजातीला मार्गदर्शन करत आहे. श्रीकृष्णाचे उपदेश, हे अर्जुना, ज्ञानी माणूस मृत्यूवर शोक करत नाही. आत्मा अमर आहे. जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, तसे आत्मा शरीर बदलतो. जे घडले ते चांगल्यासाठी घडले. जे घडते आहे ते चांगल्यासाठी घडते आहे. जे घडणार आहे तेही चांगल्यासाठीच घडणार आहे. तू केवळ निमित्त आहेस, कर्तेपणा माझा आहे. मनुष्याचे दुःख त्याच्या आसक्तीमुळे आहे. जितकी आसक्ती जास्त, तितके दुःख जास्त. मन हेच खरे शत्रू आहे. मनावर नियंत्रण ठेवले तर यश निश्चित मिळते. क्रोध नरकाचे द्वार आहे. संयम स्वर्गाचा मार्ग आहे. मनुष्य कर्मासाठी जन्मतो. कर्म न करता कोणीही जगू शकत नाही. फलाची चिंता न करता कर्तव्य करणे हेच खरे योग आहे. जीवनाचे शाश्वत सत्य, सुख दुःख येत जात राहतात. मान अपमान येत जात राहतो. नफा तोटा येत जात राहतो. जो यामध्ये समत्व ठेवतो, तोच खरा ज्ञानी. मनुष्य एकटाच येतो आणि एकटाच जातो. देव मात्र कधीही साथ सोडत नाहीत. जो मला श्रद्धेने भजतो, त्याला जे नाही ते मी देतो आणि जे आहे त्याचे रक्षण करतो. महत्त्वाचे उपदेश. मनावर नियंत्रण ठेवा. क्रोध टाळा. अहंकार कमी करा. सत्याचा मार्ग धरावा. कर्तव्यनिष्ठेने करा. आसक्ती कमी करा. संयम ठेवा. श्रद्धा ठेवा. मित्रांनो, भगवद्गीतेचे ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जीवनात उतरवण्यासाठी आहे. हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जो माझ्या भक्तांपर्यंत हे गीता ज्ञान पोहोचवतो, तो मला अत्यंत प्रिय असतो. जय श्री राधे कृष्ण. राधे राधे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रोज आपण असेच नवनवीन देवांच्या
परंपरागत चालत आलेल्या कथांचं इथे सादरीकरण पाहणारच आहोत, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.